नमस्कार, मयुरीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कुकरमध्ये झटपट डाळ कशी बनवायची ती बघणार आहोत। तर ह्याच्यात मी एक पळी कुकरात तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात आता राई टाकते। अर्धा चमचा राई टाकायचं, अर्धा चमचा जिरं टाकायचं, थोडंसं हिंग आणि कोथिंबीर आणि नंतर मग हे सगळं डाळ, टोमॅटो, कांदा एकत्र करून त्यात ओतायचं। आणि हे थोडं परतून घ्यायचं। आता ह्याच्यात हळद टाकायची, छोटा अर्धा चमचा हळद टाकायची। ह्याच्यात सगळं मी खोबरं वगैरे टाकलेलं आहे। आता ह्याच्यात थोडं पाणी टाकूया। कुकरचं भांड डबा धुवून घेऊया। हे बघा, आता जरा अजून पाणी कमीच वाटतं, तर अजून थोडं पाणी घालते मी। आणि ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकूया। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आणि घेऊया आणि आता हे झाकण लावून 3 शिट्या काढायच्या। गॅस फुल ठेवायचा आणि 3 शिट्या काढायच्या। 3 शिट्या झाल्यानंतर आपण बघूया। आता तिकडे कुकरचे शिट्टे होत आहेत, तोपर्यंत इकडे ह्या कुकरात मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही। त्याच्यात 2 ग्लास पाणी घालायचं। आणि हे लावून घ्यायचं। ह्याच्या पण 3 शिट्या काढायचे। गॅस फुल ठेवायचा याचा पण। कुकरमधला झटपट स्वयंपाक तयार होतोय। मी आज मी बनवणार आहे डाळ आणि भात। पटपट दोन्ही कुकरमध्ये लावलं की पटपट होतं। तर आता ही बघा डाळ बघूया। डाळ आपली तयार झालेली आहे बघा। त्याच्यात जास्त भांडी पण नाही भरत आणि पटकन होतं पण। आता गॅसच्या अभावी असं करावं लागतं, पटकन कुकरमध्ये जेवण तयार होतं। माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।